नमस्कार. श्री शिवलीलामृत ग्रंथातील अध्याय 6 सीमंतिनी आख्यान. श्री गणेशाय नमः. हे शंभू महादेवा, तुझा जय जयकार असो. तुझे अगाध लीला कर्तृत्व मनाला मोहित करणारे आहे. तू मदनाचा अंत करणारा आहेस. मद, मत्सर आदी विकारांचे अरण्य जाळून टाकणार आहेस. तू संसाराचे पाश तोडून टाकतोस. तू सर्व प्रकारचे भय नष्ट करतोस. तू भवानीच्या मनाला आनंद देतोस. हे गंगाधरा, तू कापराप्रमाणे धवल वर्णाचा आहेस. त्रिदोषांचे शमन करणारा आहेस. तू त्रिभुवनाचा ईश्वर आहेस. तू हिमालयाचा जावई आहेस. गणपतीचा पिता आहेस. तू विष्णूला अत्यंत प्रिय आहेस. तू त्रिपुरासुराचे मर्दन केलेस. हे नीलकंठा, हे सुहास्यवदना, तू दयाळू आहेस. दानवांचे दमन करणार आहेस. तू नदीवर आरूढ असतोस. नंदीवर आरूढ असतोस. हे अंधकमर्दना, गजांतका, तू दक्ष यज्ञाचा विध्वंस केलास. तू असंख्य भक्तांचे कल्याण करणारा, ताटिका राक्षसीचा वध करणाऱ्या श्रीरामाला पूजनीय आणि संसारी जीवांना त्रिविध तपांपासून सोडविणारा आहेस. सहस्र मुखांचा शेषही तुझे गुणवर्णन करू शकत नाही. तू नित्य शांत, निर्विकल्प, निरंजन, आशापाशांनिरहित, विरक्त आणि सर्वार्थाने परिपूर्ण आहेस. तू आपल्या भक्तांचे पाश तोडून त्यांचे जन्ममरण टाळतोस, त्यांना मुक्त करतोस. हे स्वामी, जे अनन्य भावाने तुझी सेवा भक्ती करतात त्यांच्या सर्व मनोकामना तू पूर्ण करतोस. सकाम उपासना करणाऱ्यांना इष्टते देऊन त्यांचे मन निज स्वरूपाकडे कसे लागेल ते पाहतोस. मग तेच सकाम सभक्त, परमविरक्त आणि निष्काम होऊन निर्वाण पद प्राप्त करतात. तुझ्या प्रित्यर्थ सोमवार, प्रदोष व शिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांचा उद्धार होतो. या व्रताचरणाने आजपर्यंत स्त्री पुरुषांचा उद्धार झालेला आहे व पुढेही होत राहील. याविषयीची कथा सुताने शौनकादिकांना नैमिषारण्यामध्ये सांगितली. ती अशी. चित्रवर्मा हा आर्यवर्ताचा राजा होता. नल, हरिश्चंद्र यांच्यासारखाच तोही तत्वशील, सत्वशील, पुण्यवान व पराक्रमी होता. तो गोब्राह्मणांचे रक्षण करायचा. प्रजेचे पितृवत पालन करायचा. शत्रूंचा कर्दनकाळ व दुष्ट दुर्जनांना दंड देणारा होता. तो भगीरथाप्रमाणे प्रयत्नशील, मारुतीसारखा बलवान, परशुरामासारखा अजेय व बळीराजासारखा दानशूर होता. तो हरिहरांची मनपूर्वक भक्ती करायचा. त्याला अनेक पुत्र होते. तेही पित्याप्रमाणे सद्गुणी व महावीर होते. शंकराला अनेक नवस केले तेव्हा त्याच्या कृपाप्रसादाने त्याला एक कन्या झाली. ती अत्यंत रूपवान, गुणवान व शुभलक्षणी होती. सौंदर्याच्या बाबतीत ती रती, मंदोदरी व रोहिणी यांच्यापेक्षा सुरस होती. उपमा द्यायचीच झाली तर ती लक्ष्मी किंवा पार्वतीचीच दुसरी प्रतिमा होती. तिचे मुख चंद्राप्रमाणे तेजस्वी होते. विद्या त्याने त्रैलोक्यातील सर्व सौंदर्य एकवटून तिला घडवले होते जणू. तिच्या जन्मदिनी त्रिवर्माने श्रेष्ठ विद्वान ब्राह्मणांना पाचारण करून आपल्या कन्येचे जातक वर्तवण्यासाठी सांगितले. त्यांनी तिचे भविष्य सांगितले. ही कन्या पृथ्वीवर बहुत काळपर्यंत राज्य करेल. ते ऐकून राजा इतका खुश झाला की त्याने ब्राह्मणांना अपार द्रव्य आणि वस्त्रालंकार दिले. ब्राह्मणांनी तिचे नाव सीमंतिनी ठेवावे असे सांगितले. सौंदर्याची परिसीमा म्हणूनच ते नाव सुचवण्यात आले होते. ब्राह्मण म्हणाले, राजा, ही कन्या शरदेसारखी चतुर होईल. ती विद्वान होईल. तिच्या लावण्याची सर्वदूर कीर्ती पसरेल. त्यांच्या प्रत्येक वक्तव्याने राजाची प्रसन्नता वाढत होती. त्याचा आनंद हृदयात मावेना. पण तेवढ्यात अमृतघटात विषबिंदू पडावा तसे घडले. एक पंडित म्हणाला, राजा, या सर्वांनी सांगितलेले भविष्य जरी खरे असले तरी एक गोष्ट आधीच स्पष्ट करतो. या तुझ्या कन्येला 14व्या वर्षी वैधव्य येणार आहे. ते ऐकताच त्याला खूप वाईट वाटले. त्याच्या आनंदावर विरजण पडले. चेहऱ्यावर दुःख, उद्विग्नता, चिंता हे संमिश्र भाव एकदम प्रकट झाले. ही त्याची मनोवस्था जाणून त्या भविष्यवेत्या ब्राह्मणाने त्याला धीर दिला. राजाचे सांत्वन करताना तो म्हणाला, राजा, काळजी करू नकोस. शिवकृपा झाली तर हा वैधव्य योगही टळेल. हिचे सौभाग्य वाढेल. राजाला काय बोलावे ते सुचेना. त्याचा निरोप घेऊन ते ब्राह्मण निघून गेले. दिवसामासाने सीमंतिनी मोठी होऊ लागली. तिच्या वाढत्या वयाबरोबर राजाची चिंताही वाढत होती. ती उपवर झाली तेव्हा तिचे सौंदर्य अधिकच खुलले. चित्रवर्म्याने आपल्या कन्येवर जीवापाड प्रेम होते. तिला पाहिल्याशिवाय त्याला जराही चैन पडत नसे.
एके दिवशी सीमंतिनी आपल्या सख्यांबरोबर गप्पागोष्टी करत होती. तेव्हा एक सखी म्हणाली, राजकन्ये, तुझ्याबद्दलची एक गुप्त गोष्ट नुकतीच माझ्या कानावर आली आहे, पण ती सांगण्याचे धैर्य माझ्यात नाही. सीमंतिनी म्हणाली, काळजी करू नकोस, जे सांगायचे ते निसंकोचपणे सांग. सखी म्हणाली, तुझ्या जन्माच्या वेळी विद्वान ब्राह्मण ज्योतिषांनी तू पुष्कळ वर्षे पृथ्वीचे राज्य उपभोगशील असे सांगितले होते. त्यावेळी तुला 14व्या वर्षी वैधव्य योग असून शिवकृपा झाली तर तुझे सौभाग्य अखंड राहील असे सूचित केले. ही गोष्ट तुला कळताच सावध होणार नाहीस म्हणून मी तुला सांगितली. ते ऐकून सीमंतिनीला मोठा धक्का बसला. ती बेचैन झाली. शिवकृपा होण्यासाठी काय करावे हेच तिला कळेना. मार्गदर्शन मिळवण्यासाठी ती ऋषींची पत्नी मैत्रेयी हिच्यापाशी भेट घ्यायला गेली. तेव्हा ती म्हणाली, माते, मी तुला शरण आले आहे. माझ्यावर कृपा कर. माझ्या नशिबी लिहिलेला हा अटळ दुर्भाग्य योग टाळण्यासाठी मी काय करू? सौभाग्यवृद्धीसाठी कोणते व्रत करू? कोणत्या दैवताची आराधना करू? कोणत्या गुरुचा आश्रय घेऊ? तेव्हा सीमंतिनीची व्यथा ऐकून मैत्रेयीलाही खूप वाईट वाटले. तिने तिला जवळ घेतले. तिच्या पाठीवरून मायेचा हात फिरवला. मधुर शब्दांनी तिला धीर दिला. तिचे सांत्वन केले व म्हणाली, मुली, घाबरू नकोस. तू शंकराची आराधना कर. तो देवाधिदेव निजभक्तांना सर्व प्रकारचे सौख्य देणारा व त्यांचे कल्याण करणारा आहे. तू नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करीत राहा. सोमवारचे व्रत धर. या दिवशी उपवास करावा. रात्रीच्या पहिल्या प्रहरी शंकराची प्रेमभावाने षोडशोपचारे पूजा करावी. ब्राह्मण दाम्पत्याची पूजा करून त्यांना भोजन द्यावे. तुझ्यावर दुःखाचे डोंगर कोसळले असले तरी व्रताचरण सोडू नकोस. या व्रताचा कंटाळा करू नकोस. कष्ट होतात, अपेक्षित फल लवकर प्राप्त होत नाही म्हणून व्रतनिंदा करू नकोस. तो आपले कल्याण करणाराच. या दृढ श्रद्धेने व्रताचरण कर. मैत्रिणीने तिला सोमवारच्या व्रताचा सर्व विधी नीट समजावून सांगितला. सीमंतिनी समाधानाने घरी परतली. निष्ठेने सोमवारचे व्रत करू लागली. पिता शिवभक्त होता. त्याची कन्याही शिवभक्ती करू लागली. नल हा निषद देशाचा राजा. त्याचा पुत्र इंद्रसेन. या इंद्रसेनाला जो मुलगा झाला त्याचे नाव चित्रांगद. चित्रांगद अत्यंत देखणा व आपल्या आजोबांप्रमाणे सुलक्षणी होता. त्यावेळी पृथ्वीतलावर त्याच्यासारखा रूपवान व गुणवान राजपुत्र शोधूनही सापडला नसता. सीमंतिनीचा त्याच्याशीच विवाह करण्याचे ठरले. उभय पक्षी आनंद झाला. इकडे सीमंतिनी सोमवारचे व्रत मनपूर्वक करीत होती. मैत्रिणीने सांगितले होते त्यापेक्षा अधिक ती करत होती. ती प्रत्येक आठवड्यास 1100 ब्राह्मण दाम्पत्यांचे पूजन करायची. त्यांना भोजन व वस्त्रालंकार द्यायची. अतिथींना याचकांना अन्नदान द्रव्यदान करायची. सोमवारी यथासांग शिवपूजन करायची. जागरण करायची. तिने अतिशय सुंदर आणि भव्य असे शिवालय निर्माण करविले होते. त्याच्या गाभाऱ्यात पंचमुखी शिवाची स्थापना केली होती. आपल्या व्रताचरणात कोणत्याही प्रकारे न्यून राहू नये म्हणून ती विशेष काळजी घ्यायची. चित्रवर्मा राजाने उत्तम मुहूर्तावर आपल्या कन्येचा चित्रांगदाशी थाटामाटात विवाह लावून दिला. तो विवाह सोहळा 4 दिवस चालला होता. चित्रवर्माने जावयाला वरदक्षिणा म्हणून अपार धन दिले. नवरत्ने दिली. किती वस्त्रालंकार दिले याची तर गणतीच नाही. त्याने जावयाला आंदण म्हणून अश्वशाळा, गजशाळा, चित्रशाळा, नृत्यशाळा व रत्नखचित भव्य रथ दिले. 4 वर्णाच्या लोकांना भोजनदान दिले. दक्षिणा व मानपान देऊन तृप्त केले. ब्राह्मणांना इतकी दक्षिणा दिली की ती घरी नेताना त्यांना अक्षरशः दमून व्हायला गेले. नेववत नव्हते म्हणून कित्येकांनी त्यातील काही भाग मार्गातच ठेवून दिले. याचकांच्या मुखातही पुरेपुरे, आणखी नको असे उद्गार होत होते. राजाने दिलेली दाने कशी वाहून न्यायची असा त्यांना प्रश्न पडला होता. त्यावेळी राजाचे औदार्य अग्नी जाळून टाकीत होते. या धनरूपी मेघाच्या अपार वर्षावाने दुःख दैन्यरूपी सर्व दुरळा खाली बसला आणि याचकांच्या मनात तृप्तिरूपी तृणांकुर डवलले. निष्कलंक, तेजस्वी आणि उमललेल्या कमळासारखी प्रसन्न मुखचर्या, चंद्राच्या 16 कला अर्ध्या करून बनविली असावी अशी शुभ्र सतेज दंतपंक्ती, शंखा समान कंठ असलेली, गळ्यात तेजस्वी मोत्यांची माळ घातलेली सीमंतिनी चित्रांगदाची पत्नी झाली. तेव्हा तिचे अनुपम सौंदर्य पाहून मुलाकडील वऱ्हाडी मंडळी व लग्नाला उपस्थित असलेले नैषधवासी जन अक्षरशः दिपून गेले. त्यांनी तिच्या लावण्याचे खूप कौतुक केले. नवपरिणीत दाम्पत्यास अनेक शुभाशीर्वाद दिले. लग्नातील वऱ्हाडी मंडळीचे व उपस्थित सर्व निमंत्रितांचे मानपान झाल्यावर इंद्रसेनाने चित्रवर्माचा निरोप घेतला.
नवदाम्पत्यास घेऊन तो नैषध्य नगरास परतला. तेथील जनतेने चित्रांगद व सीमंतिनीचे उत्साहात स्वागत केले. त्यांना वाजत गाजत मिरवणुकीने प्रासादात नेले. या विवाह प्रित्यर्थ इंद्रसेनाने मोठा आनंदोत्सव केला. अपार दानधर्म करून ब्राह्मणांना व याचकांना संतुष्ट केले. पुढे दसरा दिवाळीच्या निमित्ताने चित्रवर्माने आपल्या मुलीला व जावयाला सन्मानपूर्वक बोलवून घेतले. त्यांना मोठ्या आग्रहाने आपल्यापाशी ठेवून घेतले. त्यांचा मानपान केला. त्यांना काही कमी पडू नये म्हणून तो विशेष बडदास्त ठेवीत होता. तो जोडा अगदी लक्ष्मीनारायणासारखा दिसायचा. राणी त्यांच्या आठवणीने दृष्ट काढायची. एके दिवशी चित्रांगद काही सेवक व सैन्य घेऊन शिकारीसाठी अरण्यात गेला. मृगयेनिमित्त खूप धावपळ झाली होती. चित्रांगद घामाघूम झाला होता. दमून गेला होता. जवळच यमुनेचे पात्र होते. तिच्या काठावर एक सुंदर नौका होती. चित्रांगदाने मृगया थांबवली आणि स्वतःला आराम मिळावा म्हणून नौकाविहारास निघाला. एका सेवकाला बरोबर घेऊन रमणीय नवप्रदेश पाहत यमुना जळातून पुढे पुढे जाऊ लागला. त्याचे सैनिक काठाकाठाने त्याच्याबरोबर जात होते. तेवढ्यात प्रचंड झंझावात सुटला. त्यामुळे यमुनेच्या खाली खोल विस्तीर्ण पात्रातून महाकाय लाटा उसळल्या. चित्रांगदाची नौका डळमळू लागली. सेवकाने तिला काठावर नेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, पण उपयोग झाला नाही. सेवक सैनिक भीतीने आकांत करीत असतानाच काळ्या गडद पाण्यात तिला जलसमाधी मिळाली. राजपुत्र व सेवक सर्व देखत बुडाले. अल्पावधीतच सर्व कारभार आटोपला. काठावर एकच हाहाकार उडाला. सैनिकांनी चित्रांगदाला वाचविण्यासाठी जीवावर उदार होऊन पाण्यात उड्या घातल्या, पण राजपुत्र काही हाती लागला नाही. एक देखणे तारुण्य हा म्हणता काळाच्या उदरात गडप झाले. सेवक वर्ग छाती पिटत होता. ही दुःखद वार्ता कळताच चित्रवर्माच्या पायाखालची मातीच सरकली. तो शोकावेगाने आक्रोश करीत अनवाणी धावत यमुना तीरी आला. सीमंतिनी व तिच्या मातेंची अवस्था काय वर्णावी. काळाने सीमंतिनीच्या सौभाग्यावरच कुऱ्हाड घातली होती. त्या दोघी शिबिकेत बसून तातडीने यमुना तीरी आल्या. दुःखाचा डोंगर कोसळला होता. सीमंतिनीसह समस्त राजपरिवार जमिनीवर गडागडा लोळून अश्रू ढाळत होता. शोकवेग असह्य होऊन वक्षस्थळे बडवीत होता. तेथे कोणी कोणाला सावरावे. चित्रवर्माने महाप्रत्यसाने स्वतःला सावरले. तो आपल्या लेकीला धीर देऊ लागला. आईने कन्येला गळामिठी मारली. त्या दोघींना रडताना पाहून सारी सृष्टीच आकांत करू लागली. वातावरणात नैराश्याची काळीकुट्ट छाया पसरली होती. सीमंतिनीला सारखी मूर्छा येत होती. तिची विकल अवस्था पाहून पशु पक्षी वनचर वृक्ष वेली सर्वच मुकपणे अश्रू ढाळत होते. दूतांकडून हे वृत्त कळताच इंद्रसेन पत्नीसह त्वरेने आर्यावर्तास आला. पुत्र निधनाने ते दाम्पत्य फार खचून गेले होते. त्यांच्या आगमनाने दुःखरूपी सागरच उचंबळला होता. सुनेची विषण्ण अवस्था सासऱ्याला बघवेना. चित्रांगदाची आई लावण्यवती अपार शोक करू लागली. धरणीवर पडून तोंडात माती घालू लागली. करत्या सवरत्या तरुण मुलाचा मृत्यू ही भूलुकीचे सर्वात मोठे दुःख. ते जिवंतपणी भयंकर नरकयातना देते. जीवन उद्ध्वस्त करते. नियतीने ते परम दुःख अत्यंत क्रूरपणे तिच्या पदरात घातले होते. मग ती तरी काय करेल. सर्वजण तिला सावरण्याचा सारखा प्रयत्न करत होते, पण तिचा शोकाग्नी शब्दांची फुंकर घालून विझणारा नव्हता. ती दुःखाने बरळत होती. काय हे दुर्दैव. तू काय हा आघात केलास देवा. माझे असे कोणते पूर्वपाप उभे राहिले म्हणून तू माझ्या एकुलत्या एक पुत्राचा बळी घेतलास. कालिंदी, तू माझ्या बाळाची काल नागिन ठरलीस. एका मातेला दुःखसागरात ढकलताना तुला काहीच कसे वाटले नाही. तू जगाचे जीवन आहेस आणि माझ्या मुलाचे जीवन हरण केलेस. तुला उपकार करती कोण म्हणेल. माझ्या आंधळ्याची काठी तुझ्या डोहात बुडाली. तू माझ्याशी दावा साधलास. माझा राजहंस घेऊन गेलीस. कुठे गेलं माझं पाडस. माझ्या देखण्या चित्रांगदाला कोणी पळवून नेलं. मी असे कोणते दुष्कर्म केले म्हणून हे दुःख ओढवले. मी मातापुत्राची ताटातूट केली की प्रदोष व्रत मध्येच सोडून दिले. शिवरात्रीस अन्न खाल्ले की सोमवारचे व्रत मोडले. मी हरिहरांमध्ये भेदभाव केला की त्यांच्या कीर्तनाचा बेरंग केला. मी भक्तिभेद केला की संत महंतांना दूषणे दिली. मी का परद्रव्याची अभिलाषा धरली होती. मी दान देते असे म्हणून ब्राह्मणाला आशेवर ठेवले की कोणी दान देत असताना त्यात विघ्न आणले. मी कोणाच्या मुखातला घास काढून घेतला किंवा राजद्रोह केला किंवा गुरुद्रोह केला. मी भोजनास बसलेल्या ब्राह्मणांना बाहेर हाकलून दिले का.
मी हरणीपासून तिचा बछडा विलग केला का, की संन्यासाची निंदा केली? मी असा कोणता घोर अपराध केला की माझा पुत्र माझ्यापासून दूर गेला? त्याचे निधन झाले. मी काय करू आता? त्याला कोठे शोधू? कोणीतरी माझ्या चित्रांगणाला आणून दाखवा. त्याला पाहिल्याशिवाय माझा जीव शांत होणार नाही. लावण्यवती एकसारखी विलाप करीत होती. प्रधान, ज्येष्ठ, आप्त यांनी त्या सर्वांचे कसेबसे सांत्वन केले. त्यांना धीर दिला, सावरले. चित्रवर्मा सीमंतिनीला घेऊन आपल्या नगरात परतला. राजजमाताच्या निधनामुळे समस्त आर्यवर्त शोकसागरात बुडाले होते. शोकव्याकुळ इंद्रसेन आपल्या पत्नीसह नैषध्येकडे निघाला. तिकडे इंद्रसेन पुत्रशोकात खचलेला आहे असे पाहून त्याच्या बंधुभावांची बुद्धी फिरली. राज्याच्या अनुपस्थितीत त्यांनी राज्य बळकावले. हे कारस्थान इंद्रसेनाला कळताच तो पुरता हतबल झाला. नियतीने त्याचे क्रूर थट्टा आरंभिली होती. आधी पुत्र गेला, मग राज्य आणि सैन्यही नाही, धन नाही. दुःखाचे चित्त सैरभर झालेले. काय करेल बिचारा? तो लावण्यवतीला घेऊन दुसऱ्या देशात पळून गेला. पण तेथेही दुर्दैवाने त्याची पाठ सोडली नाही. शत्रूंच्या गुप्तचराने त्यांना शोधून काढले, त्यांना धरून आणले. नैषधाचा राजा त्याच्याच नगरात पत्नीसह बंदिवासात राहू लागला. सीमंतिनीच्या दुःखाला तर अंतच नव्हता. चित्रांगदाच्या मृत्यूचा आघात पचविणे हे फार कठीण गोष्ट होती. पण त्याही परिस्थितीत मैत्रेयीच्या सांगण्यावरून तिने शिवव्रत सोडले नाही, सोमवारचे उपवास सोडले नाहीत. मैत्रेयीने तिला उपदेश केला व म्हणाली, बाळ, कितीही दुःख कोसळले तरी शिवव्रताचा वसा सोडू नकोस, तुझे कल्याण होईल. हे वचने लक्षात ठेवून सीमंतिनीने सोमवारची व्रतोपासना पूर्वीप्रमाणेच दृढ निश्चयाने चालू ठेवली. ती 1100 ब्राह्मण दाम्पत्याची पूजा करून त्यांना भोजन देऊ लागली, दानधर्म करू लागली. सर्व राजोपभोगांचा त्याग करून ती अहोरात्र शिवनामाचा जप करू लागली. अशी 3 वर्षे लोटली. चित्रांगद यमुना डोही बुडाला. त्याला नागकन्यांनी पाताळात नेले. नागलोकातील अद्भुत विश्व पाहून चित्रांगद थक्क झाला. तेथील नवरत्नांनी झळकणारी भूमी, भव्य प्रासाद स्वर्गलोकालाही उणेपणा आणील अशी अद्वितीय नगररचना, तपस्व्यांना तपोभ्रष्ट करू शकतील आणि अप्सरांनाही लाजवतील अशा एकापेक्षा एक सुंदर नागस्त्रिया, हे सर्व त्याच्या कल्पनेपलीकडचे होते. रक्षक नागकन्यांनी त्याला नागराज तक्षका पुढे आणले. तेव्हा चित्रांगदाने त्याला साष्टांग नमस्कार केला, त्याची स्तुती केली. त्याची निर्भयता व विनय पाहून तक्षक प्रसन्न झाला. त्याने त्याची विचारपूस केली. चित्रांगदाने त्याला स्वतःबद्दलचे वृत्त सांगितले. तक्षक म्हणाला, हे राजपुत्रा, तुम्ही कोणत्या दैवताची भक्ती करता? चित्रांगद म्हणाला, आम्ही शंकराची भक्ती करतो. ज्याच्या मायेपासून सत्व, रज, तम हे 3 गुण व ब्रह्मा, विष्णू, रुद्र निर्माण झाले, त्या पुराण पुरुष शंकराची आम्ही भक्ती करतो. अतर्क्य वर्णन मानव काय करणार त्याचे? हे कश्यपसुता, हे नागराजा, आम्ही त्या सनातन ईश्वरांच्या दासांचे दास आहोत. हे ऐकताच तक्षकाची मुखचर्या उजळली. त्याला खूप आनंद झाला. त्याने चित्रांगदाला क्षेमलिंगन दिले, त्याचे उत्तम आदरातिथ्य केले व म्हणाला, तू मला खूपच आवडला आहेस. तू माझ्याकडेच राहिलास तर किती बरे होईल. या नागलोकात देवदुर्लभ असे कितीतरी गोष्टी आहेत, तेथे तुझे मन रमेल. चित्रांगद म्हणाला, महाराज, तुम्हाला माझ्याविषयी वाटणारी आपुलकी पाहून मी धन्य झालो आहे. तुमची भेट झाली हे माझे सद्भाग्य. पण मला घरी जाण्याची ओढ लागली आहे. मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक पुत्र आहे. माझ्यावर त्यांचे अपरंपार प्रेम आहे. माझ्या विरहाने त्यांची काय अवस्था झाली असेल कोण जाणे. माझे सासू सासरे चिंतेत असतील. सीमंतिनी ही माझी पत्नी आहे. ती 14 वर्षाची आहे. ती गुणवान आहे, रूपवान आहे. मी नाही असे पाहून ती कासावीस होईल. विरहाने प्राणत्यागही करीन. या सर्वांना वाट पाहायला लावणे मला योग्य वाटत नाही. तेव्हा कृपा करून मला निरोप द्या. बोलताना त्याचा कंठ दाटून आला. डोळ्यात अश्रू तरळले. त्याने तक्षकाच्या चरणांना वंदन केले. त्याचा मनोभाव जाणून नागराजानेही विशेष आग्रह धरला नाही, पण त्याला काही काळ प्रेमपूर्वक ठेवून घेतले. त्याचे खूप कोडकौतुक केले. मग निरोप देताना त्याला अपार भेटवस्तू दिल्या आणि सांगितले, तू संकटकाळी जेव्हा जेव्हा माझे स्मरण करशील तेव्हा तेव्हा मी तुझ्या मदतीला धावून येईल, असे भविवचन दिले.
तक्षकाच्या रूपाने चित्रांगदाला एक उत्तम मित्र लाभला होता. त्याला आलिंगन देऊन तो स्वदेशाकडे निघाला. अश्वारूढ चित्रांगद यमुनेच्या प्रवाहातून बाहेर आला. काठावर उभे राहून त्याने आसपासच्या परिसरावर दृष्टी फिरवली. योगायोगाने त्याच वेळी सीमंतिनी स्नान करण्यासाठी नदीवर आली होती. दोघांची दृष्टी भेट झाली, पण त्यांना एकमेकांना ओळखले नाही. कसे ओळखणार? नागलोकात आपण किती काळ होतो हे चित्रांगदाला ठाऊकच नव्हते. तो बुडाल्यापासून यमुना तीरी पुन्हा प्रकट होईपर्यंत यामध्ये 3 वर्षे लुटली होती. आता चित्रांगद अत्यंत वैभव संपन्न असा महावीर शोभत होता. त्याच्या अंगावर दिव्य वस्त्रे व रत्नजडित आभूषणे होती. परंतु सीमंतिनीची अवस्था काय वर्णावी? ती विधवेचे आयुष्य कंठित होती. तिच्या गळ्यात मंगळसूत्र नव्हते, अंगावर अलंकार नव्हते. उपास तापासाने ती अगदी कृश झाली होती. डोळे खोल गेलेले, गाल बसलेले, चेहरा निस्तेज, त्यावर चिंतेची छटा. अप्सरेसारखी दिसणारी, हसणारी, खेळणारी, हुशार व तेजस्वी अशी ती राजकन्या अक्षरशः दासी वाटत होती. चंद्राला ग्रहण लागावे अगदी तशी. चित्रांगद व सीमंतिनीने एकमेकांना ओळखले नसले तरी त्यांचे मन मात्र वेगळीच ग्वाही देत होते. चित्रांगद तिच्या पाशी गेला. त्याने तिची विचारपूस केली व म्हणाला, तू कोण आहेस? तुझे नाव काय? तू कोणाची कन्या? तेव्हा सीमंतिनीने त्याला आपली समग्र हकीकत सांगितली. ती सांगताना तिला एकसारखे रडू येत होते. त्यावेळी तिच्या सख्या म्हणाल्या, महाराज, ही एवढी देखणी, सुंदर, पण दुर्दैव कसे आघात करते पहा. 3 वर्षापूर्वी हिचा पती याच यमुनेत बुडून नाहीसा झाला. हिचे सासू सासरे पुत्रवियोगाने पार खचून गेले होते. तोच वैऱ्यांनी दावा साधला. त्यांना बंदीगृहात डांबून त्यांनी सर्व राज्य हडपले आहे. तिची करुण कहाणी सांगताना या सख्यांनाही अश्रू आवरत नव्हते. आपल्या पत्नीची, मातापित्यांची ही अवस्था पाहून ऐकून चित्रांगदालाही रडू आवरेना. तो अधोवन झाला. एकीकडे त्याच्या मनात संतापाने अंगार फुंकला होता. शत्रूचा निष्पात करण्यासाठी, ईर्ष्या वागवण्यासाठी भडकली होती. त्याची भावविली अवस्था पाहून सीमंतिनीला मोठे आश्चर्य वाटले. तिने सख्यांना त्याची विचारपूस करण्यास सांगितले. तेव्हा तो म्हणाला, महाराज. त्या म्हणाल्या, महाराज, आपण कोठून आलात? कोण आहात? कृपया परिचय द्या. चित्रांगद म्हणाला, आमची काय चौकशी करता? आम्ही सिद्ध पुरुष, मनात येईल तेथे संचार करतो. कधी स्वर्गात, तर कधी भूमीवर, तर कधी पाताळात. आम्ही त्रिकालज्ञानी आहोत. भूत भविष्य सर्व जाणतो. मग सीमंतिनीचा हात धरून तो हलकेच म्हणाला, बाई, काळजी करू नकोस. तुझा पती जिवंत आहे. आजपासून 3 दिवसांनी मी तुम्हा दोघांची भेट घडवीन, हे मी सदाशिवाची शपथ घेऊन सांगतो. तोपर्यंत ही गुप्त गोष्ट ठेव. त्याच्या भेटीनंतर तुझे सद्भाग्यच उजळेल, तुझे कल्याण होईल. ते ऐकून सीमंतिनी मनोमनी सुखावली. तिने चोरट्या नजरेने त्याच्याकडे पाहिले. तिच्या मनात विचारांची आवर्तने सुरू झाली. हा चित्रांगद तर नाही, पण जो 3 वर्षापूर्वी बुडून मृत्यू पावला, तो परतून येणे कसे शक्य आहे? क्षणभर तिला शंकराचे स्मरण झाले. ती म्हणाली, हे शंभू महादेवा, हे भवानीवरा, तू अत्यंत करुणा करणारा आहेस. भक्तांची नित्य पाठण राखण करणारा आहेस. पुराण पुरुष आहेस. माझा हात, त्या परपुरुषाने माझा हात धरण्याचे धार्य कसे केले? त्याच्याविषयी माझ्या मनात हा स्नेहभाव कसा प्रकट झाला? पहिल्याच भेटीत हा मला अगदी जवळचा कसा बरं वाटू लागला? हा चित्रांगद असेल तर असा वैभवशाली रूपात कसा परतला? त्याला अमृत प्राशन करायला मिळाले असेल काय? की काळाने त्याला पुन्हा प्रकट केले असेल? हे मदनांतका, हे षडानंद जनका, तुझे कर्तृत्व अगाध आहे. हे जगन्विलासा, तुझ्या कृपाशीर्वादाने चित्रांगद परत आला तर मी 11 लक्ष दाम्पत्याची पूजा करेन. तुला तितकीच बिल्वपत्रे वाहीन. तुझ्या सन्मुख तितकेच दीप लावीन. तुझा अखंड जय जयकार करेन. सीमंतिनीच्या हृदयातील आनंद तिच्या मुखावर स्पष्ट दिसत होता. तो अवलोकन करून चित्रांगद म्हणाला, आता तू निशंक मनाने घरी जा. मीही निघतो. ही आनंद वार्ता तुझ्या सासू सासऱ्यांनाही सांगितली पाहिजे. सीमंतिनीचे हसत मुख त्याने निरोप घेतला. मार्गामध्ये तिच्या सख्या म्हणाल्या, राजकन्ये, हा तुझा पतीच आहे असे आम्ही शपथेवर सांगतो. त्याने ज्या आपुलकीने तुझा हात धरला, तू बोलत असताना त्याच्याही डोळ्यात पाणी आले. अत्यंत प्रीती असल्याशिवाय हे कसे शक्य आहे? सीमंतिनी म्हणाली, गप्प राहा, उगाच गवगवा करू नका. आज तिच्या मुखावर एक वेगळेच समाधान होते. त्या आनंदाने घरी परतली. ही गोष्ट तिने तिच्या सख्यांना कोणालाही सांगू नका असे सांगितले. चित्रांगद घोड्यावर बसून या वायुवेगाने नैषध देशाकडे निघाला.
तेथे नगराबाहेर एका उपवनात थांबला. तक्षकाने दिलेला नागरक्षक व मदतीस राक्षसगण हे दोघेही त्याच्यासोबत होते. नागरक्षकाने मनुष्य रूपाने नगरात प्रवेश केला. राजसभेत जाऊन शत्रूची भेट घेतली व खबरदार केली व म्हणाला, चित्रांगद परत आला आहे. तो 3 वर्षे पाताळात होता. तेथून तक्षकाची मैत्री आणि 12,000 हत्तीचे बळ प्राप्त करून आला आहे. आता तुमची दळत नाही. तेव्हा बऱ्या बोलाने राजाला शरण जा, राजपुत्रा शरण जा, आपला जीव वाचवा. ते ऐकून शत्रूची धडकीच भरली. त्याने इंद्रसेन व लावण्यवतीची बंदिवासातून तत्काळ सुटका केली. त्यांना राज्यावर बसवले. आम्ही सर्वार्थाने अंध झालो होतो. तुमच्यावर खूप अन्याय केला. आम्हाला क्षमा करा. आम्हाला जीवनदान द्या, अशी प्रार्थना काकुळतीने करू लागले. नागाने त्या उभयतांची भेट घेतली. त्यांना चित्रांगदाने सर्व वर्तमान सांगून तो परत आपल्याशी शुभवार्ता कळवली. ते ऐकून त्या दोघांना अपार आनंद झाला. इंद्रसेनाने आपला दळभार सिद्ध केला आणि लव्याजाम्यासह वाजत गाजत पुत्र भेटीस निघाला. आपल्या आईवडिलांना येताना पाहून चित्रांगद त्याच्याकडे धावला. त्याने त्यांच्या पायांना मिठीच मारली. इंद्रसेनाने त्याला वात्सल्याने उठवले. गळ्यातल्या दृढ मिठी मारून क्षेमालिंगन दिले. लावण्यवतीने अश्रुभरल्या डोळ्यांनी त्याला पोटाशी धरले. आज कौसल्याला रघुनाथच भेटला होता. एका मातेला तिचे हरवलेले पुत्ररत्न सापडले होते. जन्मांधाला दृष्टी मिळावी, प्राणकंठाशी आलेले असताना अमृत व्यावास मिळावे, असे घडले. आज समस्त सौख्य हात जोडून त्यांच्या सन्मुख उभे होते. इंद्रसेन, लावण्यवती व चित्रांगद यांना मोठ्या जल्लोषाने मिरवणूक काढून वाजत गाजत राजप्रासादात आणले. त्यानंतर सर्व तयारी करून तो राजपरिवार आर्यावर्तास गेला. त्यांच्या आगमनाची वार्ता हा म्हणता सर्वत्र पसरली होती. सेवकांनी धावत जाऊन चित्रवर्म्यास शुभवार्ता सांगितली. हा त्यांना विश्वासच बसेना. तो गडबडला. काय करावे हेच त्याला सुचेना. त्याच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत होते. कंठ सद्गतीत झाला होता. त्याने त्या सेवकांना आलिंगन दिले व अपार धनद्रव्य दिली, वस्त्रे दिली. हर्षाने उत्स्फूर्त होऊन नगरात भरभरून साखर वाटली. कोशागार उडवून ब्राह्मणांना अपरिमित दक्षिणा दिली. जय जय शंकरा, उमानाथ, हर हर महादेव असे म्हणून तो आनंदाने नाचत होता. ही सुखद वार्ता ऐकून प्रजाजनही पुलकित झाले. त्यांनी मोठा आनंदोत्सव साजरा केला. मंगलवाद्ये वाजू लागली. मातेने सीमंतिनीला उत्तम शृंगार लेवविले. तिला दिव्य वस्त्र अलंकाराने सजविले. तिला सौभाग्य लेणी दिली. तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले. तिला त्रयोदशी गुणी विडा दिला. आपल्या कन्येचे हे सजलेले रूप पाहून त्या मातेला आनंद अश्रू आवरेनात. तिने सीमंतिनीला प्रेमाने हृदयाशी धरले व म्हणाली, मुली, तू धन्य आहेस. नियतीने भयंकर आघात करूनही शिवचरणांना अंतर दिले नाही. सोमवारचे व्रत निष्ठेने करीत राहिलीस. म्हणूनच शंभू महादेवाच्या कृपाप्रसादाने हा प्रसन्न सुदिन पाहावयास मिळाला. तुझे ऐश्वर्य वृक्ष काही काळ तुटून गेला होता. तो आता जोमाने वाढेल, चहूकडून बहरेल. तुझे सौभाग्य अखंड राहील. त्या शिवप्रभूची लीला अगाध आहे. तो आपल्या भक्तांचे सर्वत्र रक्षण करतो, त्याचे कल्याण करतो. त्याची प्रत्यक्ष अनुभूती आली. सीमंतिनीने 11 लक्ष दाम्पत्यांची पूजा केली. शंकराला 11 लक्ष बिल्वपत्रे वाहिली. त्याच्या मंदिरात 11 लक्ष दीप लावले. सीमंतिनीले पाहण्यासाठी नगरातील स्त्रियांची शिवमंदिरात गर्दी केली होती. त्यांनी तिच्या शिवभक्तीचे व तिच्या व्रतनिष्ठेचे भरभरून कौतुक केले. चित्रांगदाने सीमंतिनीला पाताळातून आणलेले अत्यंत अद्भुत अलंकार लेवविले. पृथ्वीवर कधीही न आढळणाऱ्या अशा कितीतरी बहुमूल्य भेटवस्तू चित्रांगदाने चित्रवर्म्याला दिल्या. इंद्रसेन व लावण्यवतीने सीमंतिनीला सौभाग्याचे आशीर्वाद दिले. त्यानंतर इंद्रसेन सपरिवार नैषध नगरीस परतला. तेथे मोठा झाला. आनंदोत्सव केला. शुभप्रसंगी देशाधीशकांचे राजे उपस्थित होते. त्यांनी चित्रांगदाचे अभिष्टचिंतन केले. त्याला उत्तमोत्तर आहेर दिले. काही काळाने चित्रवर्म्याने चित्रांगदाला राज्यावर बसविले. सर्व कारभार त्याच्या हाती सोपवला व तो आरण्यात निघून गेला. तेथे दीर्घकाळ तपश्चर्या करून शंकराला प्रसन्न करून घेतले. शिवकृपेने तो शिवलोकी गेला. चित्रांगद व सीमंतिनी यांना 8 पुत्र झाले. ते सर्वच आज्ञाधारक व पित्याप्रमाणे सद्गर्ती आणि पराक्रमी होते. चित्रांगदाने न्याय व नीतीने अनेक वर्ष राज्य केले. प्रजेला सुखात आनंदात ठेवले. नलराजाप्रमाणे त्याचाही सत्कीर्ती झाली. सीमंतिनीने कधीही शिवव्रत सोडले नाही. तिचीही सर्वदूर ख्याती झाली. असा आहे शिवव्रतांचा महिमा. हे तिचे आख्यान अत्यंत सुरस असून ज्या स्त्रिया ते श्रवण करतील त्यांचे सौभाग्य वाढेल. याचे श्रवण व पठण केल्याने अंतरलेला पुत्र भेटेल. भक्तिभाव हाच माघ मास. सीमंतिनी आख्यान हेच प्रयाग.
तेथे स्नान केल्याने विविध आणि त्रिविध दोष जळून जातील व अंती शिवपद प्राप्त होईल. सीमंतिनी आख्यान म्हणजे अमृत, ते प्राशन करणारे सज्जन देवरूपच. शंकर पूर्णपणे ब्रह्मांड स्वरूप आहे. तो अभंग, अक्षय, अभेद आहे. तो कधीच चळत नाही, तो कधीही ढळत नाही. त्याच्या लीला स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात वर्णन केलेले आहेत. तो कथाभाग शिवलीलामृत म्हणून प्रसिद्ध आहे. हा त्याचा 6वा अध्याय अतिशय गोड असून सज्जनांनी त्याचे नित्य श्रवण व पठण करावे. अध्याय 6वा समाप्त. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु.